राहुल गांधी सध्या रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत आणि जखमी विद्यार्थ्यांची या ठिकाणी ते भेट घेणार आहेत। आरएमएल रुग्णालयामध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत। जखमी विद्यार्थ्यांची ते भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत। लाठी चार्जमध्ये जखमी विद्यार्थी आहेत आणि त्यांना आता ते भेटणार आहेत। तर राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी सुद्धा आहेत असं कळतंय। तर तरुणाईचा हा एल्गार सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे। काल मोठ्या प्रमाणात आक्रमक अशी आंदोलन झाली। अनेक विद्यार्थी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये जखमी झालेले आहेत। काही लोकांची अक्षरशः डोकी सुद्धा फुटली। अनेक जणांची जखमी झाले आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। लोहिया रुग्णालयामध्ये सगळे जखमी विद्यार्थी सध्या आहेत। तर त्यांची भेट घेण्यासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते काँग्रेसचे महत्त्वाचे नेते राहुल गांधी आणि त्याचबरोबर खासदार प्रियांका गांधी सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत आणि दोघे जण आता या जखमी विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आरएमएल रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांची भेट घेतील। जखमींची भेट घेऊन काय नेमकी चर्चा करतात आणि त्यांना काय सांगतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केलेली होती। शिक्षणाचा हा प्रश्न आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर अपेक्षित आहेच आहे, मात्र काल विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात जो लाठीचार्ज करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतलेला होता, तर या संदर्भात गृह मंत्रालयाचे प्रमुख म्हणून अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली होती आणि गृहमंत्री ज्यांना रिपोर्ट करतात त्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी राजीनाम्याची मागणी केलेली आहे। तर राहुल गांधी आता जखमी विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आरएमएल रुग्णालयामध्ये पोहोचतात आणि तिथे विद्यार्थ्यांची आंदोलनकर्त्यांची ते भेट घेणार आहेत। तर एकंदरीतच भारतीय शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धती बदलण्याची गरज असल्याचं राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं होतं आणि या संदर्भात या विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे, संताप आहे। अत्यंत कष्टाने सगळे विद्यार्थी पुढे येतात, परीक्षा देतात, मात्र जर पेपर फुटी होत असेल तर त्यांचा ऐकणार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला।